अजितदादांच्या अपघाती मृत्यूवरती राष्ट्रवादीकडून पुन्हा शंका उपस्थित करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शाप देणारी पोस्ट केली आहे। ज्यांनी कुणी हा देव माणूस हिरावून नेण्याचं पाप केलं असेल, भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल, अशा तीव्र शब्दात मिटकरींनी आपला शोक आणि संताप व्यक्त केलाय। माझा विश्वास आहे आणि माझं मन सांगतंय की दादा असे जाऊच शकत नाहीत, असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूवर राष्ट्रवादीकडून शंका उपस्थित करण्यात येते। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शाप देणारी पोस्ट केली आहे। जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं, ही बातमी अमोल मिटकरी यांना कळली होती, तेव्हा ते ढसाढसा रडत होते। त्यांची दृश्यही आपण पाहिली होती। त्यानंतर तातडीनं ते बारामतीला रवाना झाले। मात्र आता त्यांनी या अपघाती मृत्यूवरती शंका उपस्थित केली आहे। असं कसं हा अपघात होऊ शकतो? जर मृत्यू झालेला आकडा 6 होता तर 5च मृतदेह कसे सापडले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। थेट त्यांच्याशीच बोलूया। आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर फोनवरून जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपलं स्वागत। तुम्ही ही जी पोस्ट केली आहे, यातून तुम्हाला काय सुचवायचं आहे? या दिवशी ही घटना घडल्याचं महाराष्ट्राच्या सामान्य कार्यकर्त्यांनी ऐकलं। महाराष्ट्र हळहळला। 5 दिवस झाले महाराष्ट्र हळहळतोय। प्रत्येकाच्या घरात सूतक आहे आणि एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याचं, जे महाराष्ट्राचं पुढचं भविष्य होतं, यशवंतराव चव्हाण विद्यापीठातले अखेरचे विद्यार्थी म्हणता येईल दादांना, फुले शाहू आंबेडकर विचार मांडणारा व्यक्ती असा अचानक निघून जातो। त्यामुळे आमच्या मनात काही शंका उत्पन्न होत आहेत। आज संजय राऊत साहेबांनी पण पत्रकार परिषदेमध्ये त्याच शंका परत उत्पन्न केल्या। मला असं वाटतंय की हे सगळं एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे। काळाच्या ओघात नेताजी सुभाषचंद्र बोसांचं, लालबहादूर शास्त्रींचं हे जे काही, किंवा आता अलीकडे बिपिन रावल असतील किंवा गुजरातचे मुख्यमंत्री, हे काळाच्या ओघात सगळे मागे पडले। आपण काय करतो, दैनंदिन कामकाजात सगळं विसरून जाऊ। पण आमच्या मनात प्रश्न, आता आज माझ्या मनात अजून एक प्रश्न निर्माण झाला की दादा ज्या वेळेस एअरपोर्ट वरून विमानात बसतात, त्यावेळेस प्रत्येक दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज असतं। दादानी कोणते कपडे घातलेले आहेत ते त्यामध्ये दिसतात, त्यांच्यासोबत कोण कोण बॉडीगार्ड असतात, त्यांचे OSD PS कोणीच नाही हो कसं काय। आणि ते त्या दिवशीचं फुटेज पण आलेलं नाही। जे फुटेज फिरतंय ते 3 दिवसांपूर्वीच आहे। त्याच्यामुळं लँडिंग होताना झालेला क्रॅश आणि क्रॅश झाल्यानंतर जो मिड डे कॉल क्रॅश होण्यापूर्वी द्यायला पाहिजे होता पायलटने, तो न दिला। आणखी एक अंगुली निर्देश करता येतो का, राजेश टोपे साहेबांची जर तुम्ही मुलाखत बघितली असेल तर त्यांनी तो टायमिंग त्यांच्या एका जालन्याच्या व्यक्तीने पाहिलेला तो 7:30 वाजताचा आहे। हा अपघात 8 नंतरचा दाखवला जातोय। आणि हे फार मतांतर आहेत, कागदपत्र न जळणं। त्याच्यामुळे मी माझं ट्विट असं केलंय की दादा गेले याच्यावर माझा विश्वास बसत नाही, कोणाचा विश्वास बसत नाही। अचानक असे सोडून कसे गेले, आणि हा जर घातपात असेल आणि ज्यानं कोणी घडून आणला असेल ना, त्याची चिता जाळायला कोणी शिल्लक राहणार नाही, एवढं मात्र तुम्हाला मी तुमच्या चॅनलवर सांगतो। अमोलजी, तुम्हाला कोणावर संशय आहे का, किंवा तुम्ही या संदर्भात कोणाशी बोललाय, तक्रार केली, असं काही आहे? मला अनेक संशय माझ्या मनात आहेत। सध्या मला त्यावर काही बोलायचं नाही। माझा प्रयत्न आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लवकरात लवकर भेटणे, त्यांना तसं निवेदन देऊन उच्चस्तरीय चौकशी जी माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे। हे जनतेच्या मनातले प्रश्न उलगडून टाका। कोणी दोषी नसेल, तो विमान क्रॅश असेल तर ते पण पुढे येऊ द्या, फुटेज पुढे येऊ द्या, विमानाचं लँडिंग कसं झालं ते पुढे येऊ द्या, विमानात कोण कोण होतं। 6 बॉड्या पहिल्या मीडियाने चालवलं की 6 व्यक्ती विमानात होते, नंतर येते 5च व्यक्ती होते, नंतर बॉड्या दिसत आहेत 5। दादांची घड्याळ पण दिसेनाशी झाली हो। ज्या दिवशी ते दाखवलं गेलं की दादांची ओळख त्या घड्याळावरून पटली, कुठे गेली घड्याळ? आता कुठे आहे घड्याळ? मला सांगा बरं, कोणाकडे घड्याळ आहे ती? काय झालंय काय नेमकं? आणि कागदपत्र अशी इतकी सुरक्षित कशी राहू शकतात? स्फोट झाल्यानंतर घरातलं एक वस्तू जळते, सिलेंडरचा स्फोट झाल्यावर। आता विमानाचा स्फोट होता आणि एकामागे 4-5 स्फोट झाले, त्यात काय स्फोटकं होती का त्या विमानामध्ये? नादुरुस्त विमान होतं, ते कसं काय दिलं गेलं, कोणी दिलं, कोणी त्याच्या फ्युएलचा खर्च केला, हे सगळं आलं पाहिजे जनतेसमोर। याच्यासाठी मी लढणार आहे। मला माझ्या राजकीय भविष्याची चिंता नाही। हे राजकारण दादांनीच मला दिलं होतं, दादासोबत ते वाहून दिलंय मी। पण मी काही त्याचे परिणाम झाले तरी मी हे लढा काही सोडणार नाही। बरं अमोलजी, तुम्ही खूप सवाल उपस्थित करताय। हा अपघात, घातपात, घड्याळ, त्यानंतर कागदपत्र, असे अनेक सवाल तुम्ही उपस्थित केले। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची शहानिशा होणं गरजेचं आहे। तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे मांडली, त्यासाठी धन्यवाद।